आदाब अर्ज़ है एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। आज़ाद भारत के पहले वज़ीर तालीम मौलाना अबुल कलाम आज़ाद का यौम पैदाइश कौमी तालीमी दिन के तौर पर मनाया गया। भारतीय जनता पार्टी की जानिब से लफ्ज़ हिंदू पर काबिल एतराज़ बयान देने पर शदीद एहतजाज। और हरसुल सावंगी के कराटे खिलाड़ियों ने गोवा में इंटरनेशनल कराटे चैंपियनशिप में हासिल किए कई तमगे। अब खबरें तफसील से। भारत रत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद के 134वें यौम पैदाइश और कौमी तालीमी दिन के मौके पर एक रोज़ा सेमिनार का एहतमाम किया गया था। एज्युकेशन डे ज्यांच्या नावाने आज आपण साजरा करत आहोत असे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना माझं अभिवादन। विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि इथे जमलेले बंधू आणि भगिनींनो, म्हणजे मला अगदी शेवटच्या क्षणी मला बोलवलं गेलं, पण तरी असू द्या, मला जे काही वाटतंय ते मी जरूर आपल्याबरोबर शेअर करेन। आता मुस्तजीब साहेबांनी जी खंत व्यक्त केली आहे तर ती म्हणजे खरोखरच त्यांच्या म्हणजे जे खरे हे असतात, थिंकर्स असतात, तर त्यांना कळतं की बाबा समाजात काय चालू आहे, कसं चालू आहे। तर त्यांची जी तळमळ आहे ती खरंच म्हणजे सगळ्यांनी त्यावर विचार करण्याजोगी आहे ती। आणि जे या क्षेत्रात काम करतात किंवा रिसर्चच्या क्षेत्रात काम करतात किंवा शिक्षण क्षेत्रात काम करतात, तर ते या गोष्टीचं जरूर गांभीर्याने विचार करतील। आणि म्हणजे सर आपण जसं म्हटलात तसं आज जो नॅशनल एज्युकेशन डे जो आहे तो साजरा करण्याविषयी आम्ही सर्व शाळांना सांगितलेलं आहे। एज्युकेशन डिपार्टमेंट माझ्याकडेच आहे आणि महानगरपालिकेच्या शाळा आहेत, जवळजवळ 70 शाळा आहेत। त्यानंतर प्रायव्हेट ज्या आस्थापनेच्या शाळा आहेत तर त्यांना पण सूचना दिलेल्या आहेत। आणि मी इथे एक नमूद करू इच्छिते की महानगरपालिकेच्या शाळांना आपण एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे किंवा एक आपले जे कमिशनर आहेत माननीय डॉक्टर अभिजित चौधरी सर, तर त्यांनी जी सूचना केली तर त्याप्रमाणे आपण एक विजन डॉक्युमेंट किंवा ज्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन प्लॅन म्हणू शकतो की महानगरपालिकेच्या शाळांची जी आताची अवस्था आहे तर त्याला पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं है। दिल से निकाल कर उस दिल में डालो वो एजुकेशन। तो टीचर का काम ये है कि वो अपने दिल से निकाले बात को और फिर उसके दिल में उतारे उसको। जब उसके दिल में उतरेगी तो वो बच्चा सार होगा। ये जो शिक्षण की बात थी ये भी एक मराठी का बोला। अब तीसरी बात पे आता हूँ। मुखिम साहब का हुक्म था कि मौलाना अबुल कलाम आज़ाद को बोला, मैंने कहा यार वहाँ पे तो बहुत से लोग हैं, बहुत, तो आप नफ्सियाती पहलू पे कुछ बोलिए। तो अब नफ्सियाती पहलू पे बोलना, मौलाना की शख्सियत का प्रॉब्लम ये रहा है कि उनकी ज़िंदगी में उनको मुसलमानों ने हमेशा क्रिटिसाइज किया। आज हम जितना उनकी वाहवाह कर रहे हैं, मोहम्मद अली जिन्ना तो उनको शो बॉय कहते, और मोहम्मद अली जिन्ना के लिए मुसलमान पागल थे। मोहम्मद अली जिन्ना बोले कि बॉडी में कूद जाओ तो सब कूदने के लिए तैयार, और मौलाना आज़ाद कुछ कहें तो मानने को तैयार। और अब शख्सियतों का तनाज़ुर देखिए कि एक तरफ एक ऐसी शख्सियत है जो इस्लाम से भरपूर है, मौलाना है, तर्जुमतुल कुरान वो उनको वक्त नहीं मिला, नहीं तो 14 पाले हुए और बाकी का काम मुकम्मल नहीं होगा, उनको वक्त नहीं मिला। वो आदमी पैदा हुआ मक्के में, ये बात सही है, और उस पर आज क्रिटिसाइज हो रहा है। जैसे उन्होंने कहा कि आज कहा जा रहा है कि वो एक मुसलमान था और वहाँ पैदा हुआ और वो फलां वो वगैरह, वो व्हाट्सएप का चक्कर है। मैडम, हम ये चाहते हैं कि आपके ज़रिए म्यूनसिपल कॉरपोरेशन और एडमिनिस्ट्रेटर के ज़रिए ये तमाम चीज़ें यहाँ पर जिस बुनियादी मकसद के लिए ये हॉल बनाया गया था
और इसके जो मैनिफेस्टो में इस हॉल का सही इस्तेमाल करना चाहिए, जो वादे रखे हैं, आप आपके जरिए म्युनिसिपल कमिश्नर से जरूर इस बात को सामने रखेंगे। और मैं शख्सी तौर पे, आज फ्राइडे है, फ्राइडे और मंडे के दिन वो मिलते हैं शाम दोपहर में 4 बजे, मैं उनकी कमी को महसूस करते हुए उनको याद वो करूँगा, एक मेमोरेंडम दूंगा आज, क्योंकि मैं आया था उनसे बात करने को। बहुत अच्छे ऑफिसर हैं, उनकी बहुत तारीफ सुनी है म्युनिसिपल कमिश्नर की, और उनका भी एजुकेशन में बहुत अच्छा काम है। परसों ही हेडमास्टर के जो ग्रेड के थे, मैं, गायकवाड़ मैडम और कमिश्नर वहीं थे स्मार्ट सिटी हॉल में, और आदर्श शिक्षक का भी उन्होंने जो अच्छा डिसीजन लिया उसमें भी हम साथ थे। मैडम, यहाँ की एक्टिविटीज को बढ़ावा देना चाहिए। आप जो देख रहे हैं पूरा डिटेल्स, यहाँ पर एक्टिविटीज होना चाहिए। हमारे प्यारे तौफीक भाई और असलम साहब जो काम कर रहे हैं, मगर ये काम एक दिन का नहीं रहते हुए म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने जो जिम्मेदारी दी है और जनरल बॉडी ने जो सैंक्शन दिया है, इसका इम्प्लीमेंट करके हम हमारे बच्चों को यहाँ रिसर्च सेंटर स्टडी के लिए और तालीम की स्कॉलरशिप के लिए अच्छे बच्चों को आगे लाना, प्राइमरी के हाई स्कूल के बच्चों को लाना, बाहर जो यूनिवर्सिटी के मार्फत इसको किस तरह से सहूलत देना, किस तरह से इसके अंदर जो हमने फंड्स मंजूर किए आगे इसका इम्प्लीमेंट कैसा होना। कर्नाटक कांग्रेस रियासती वर्किंग सदर सतीश जारकीहोली ने हिंदू के खिलाफ काबिल एतराज़ बयान देने की मजम्मत में भारतीय जनता पार्टी की जानिब से एहतजाज किया गया और सतीश जारकीहोली के अलामती पुतले को जूते मारे गए और नजर आतिश किया गया। कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोली यांनी हिंदू समाजाच्या विरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलं, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। त्यांनी असं म्हटलं की हिंदू समाज हा पर्शियन समाजाचा एक भाग आहे, अशा प्रकारचं सांस्कृतिक त्यांची दिवाळखोरीचं त्यांनी एक उदाहरण त्यांनी या आजच्या वक्तव्यावरून दिलं असं मला वाटतं। एवढंच नाही, याच्या अगोदर चाकूरकर जे गृहमंत्री होते ते त्यांनी सुद्धा असं सांगितलं की श्रीकृष्ण अर्जुनांनी जिहाद हा शिकवला, म्हणजे अशा प्रकारचं एक वक्तव्य असं हिंदू विरोध करून हे कायम दर्शवतात की आम्ही हिंदू विरोधी आहोत। आणि इथे भारत जोडो यात्रा राहुल गांधी करतात आणि या भारत जोडो करतायत की हिंदू आणि हिंदू समाजाला तोडो ही यात्रा करतायत, हे मला कळत नाही। म्हणून हा निषेध आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हा निषेध करत आहोत आणि काँग्रेसचं हिंदू विरोधी धोरण हे वारंवार आपल्याला दिसलंय, म्हणून आम्ही या त्यांच्या धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करतोय। विशेष करून या महाआघाडीमध्ये हिंदुत्ववादी बोलणाऱ्या शिवसेनेचा आम्ही इथे निषेध करतो, कारण एकीकडे हिंदुत्ववादी म्हणायचं आणि हिंदू धर्माचा, हिंदू विचाराचा हे काँग्रेसचे नेते अपमान करतात, त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही, अशा प्रकारची दुटप्पी हिंदू भूमिका काँग्रेसच्या बरोबर राहून शिवसेनेने घेतली। भारतीय जनता पार्टी शहर सदर के ओहदे पर शिरीष बोराड़कर को मुंतखब किया गया है। आज उन्होंने कामकाज कबूल किया और आइंदा आने वाले इंतखाब के ज़िमन में मालूमात दी। इस तरह पार्टी को जोड़ने और मजबूत करने का काम हम करेंगे। शिरीष बोराड़कर ने एडीएन से मुखातिबत में मजीद मालूमात दी। खरं तर भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे, म्हणजे काही अध्यक्ष हा काही तिकीट ठरवत नसतो, त्याची एक प्रक्रिया आहे, त्याची एक कमिटी आहे, सर्वे होतात, सर्वे आम्ही करतो, प्रदेशाचे लोक पण करतात, आम्ही केलेलं जर दोघांचं एक मॅच झालं तर ते नाव होतं। त्यामुळे हे याची सगळी ट्रान्सपरंट प्रक्रिया असते आणि जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्या उमेदवाराला आम्ही प्राधान्य देणार। त्याच्यात निश्चितच जो आमचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याला आम्ही जास्त पहिले प्रायोरिटी आम्ही देणार। मनपामध्ये आरपीआयला सुद्धा चान्स आपण त्याच्यामध्ये देणार का तुम्ही? कारण एकीकडे शिंदेगड सुद्धा आहे, भाजप आहे। नाही, हे बघा, आम्ही महानगरपालिकेची रणनीती अजून काय ती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल, पण निश्चितच हे आमचे सगळे मित्रपक्ष आहेत, राज्यात केंद्रात आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे त्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू निश्चितच। महापालिकेत नवीन चेहरे पण काही दिसतील का? 100% नवीन चेहरे दिसतील, आणि नवीन चेहरे देण्याचं भारतीय जनता पार्टीचं धोरणच आहे। आणि दुसरं, आता शिक्षक मतदारसंघाची पण निवडणूक चालू आहे,
खरं 2 पदवीधराचा माझ्याकडे अनुभव आहे. त्यामुळे शिक्षक पदवीधर हे सगळे लोक माझ्या 2 टर्म माझ्या संपर्कात होते. निश्चितच याचा सगळा फायदा, सगळं जे काही नेटवर्क आहे माझं मराठवाड्यातलं, हे सगळं आम्ही आमच्या उमेदवाराच्या मागे आम्ही उभं करणार आहोत. जवळपास माझ्या संबंधित माझ्या संपर्कात असलेले जवळजवळ 2,500 शिक्षक आहेत की जे माझ्या डे टू डे संपर्कामध्ये आहेत, की त्यांचं अजूनही माझ्याशी व्हॉट्सअपवर आहेत, कोणी टेलिग्रामवर आहेत, वेगवेगळ्या माध्यमात सोशल मीडियावर आम्ही टचमध्ये असतो, कोणाचे फोन येतात. त्यामुळे ही सगळी यंत्रणा आम्ही त्यांना आम्ही सुपूर्द करणार आहोत आणि निश्चित त्याचा त्यांना फायदा होईल आणि आमचा उमेदवार निवडून यावा यासाठी आम्ही मनापासून सगळे कार्यकर्ते आणि प्रयत्न करणार. मौसम में 12 में तमाम डैम्स और तालाब लबरेज होने के बावजूद शहर औरंगाबाद के बाज़ इलाकों में पीने के पानी का मसला हनूज बाकी है। एडीएन से बातचीत करते हुए मुकामी शहरियों ने अपने मुतालबात पेश किए। शहरातील सिद्धार्थनगर आहे, या सिद्धार्थनगर पाण्याची समस्या दिवसेंदिवस आलेली आहे. त्यात आता थोड्या वेळापूर्वीच आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या निधीतून या रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता हाच रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. मात्र स्थानिक नागरिकांची काही वेगळीच मागणी आहे. त्या मागणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मावशी, थोड्याच वेळापूर्वी या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. तुम्ही म्हणताय पाण्याची देखील समस्या, काय नेमकं? पाणी म्हणजे तास दर पाणी येतं की संडासचं पाणी सोड्यासारखं पाणी येतं. मग माणसानं प्यायचं कसं? मग माणसं बिमार पडतात. मग तुम्हाला जर समजा हॉस्पिटलला जायचं असेल तर घाटीशिवाय इलाज नाही, कुठं सरकारी हॉस्पिटल नाही. मग त्या माणसानं पाणी विकत घ्यायचं का कामाला जायचं? एक तर कामावाले लोक कोणीच नाहीत, सगळे घर कामावाले लोक आहे. मोल मजुरी करून खाणारे लोक, तुम्ही 50 रुपयाचं रोजचं पाणी कुठून पिणार? बरोबर. तुमच्याकडे कमाईच नसेल तर पाणी विकत घेऊन कुठं पिणार? मग ते पाणी गाळून गुळून प्यायला गेले तर लोक बिमार पडतात, हॉस्पिटलला जाते. मग त्या खर्च लावल्यापेक्षा, लाईन लावल्यापेक्षा मग त्याला सरकारीमध्ये जातात ते लोक. तुम्हाला असं म्हणायचं रस्त्याऐवजी थोडं जर ड्रेनेजचं पाणी चांगलं दिलं असं थोडा त्याला फायदा होईल. जर तुम्ही पाणी जर माणसाला छान सोडचाल तर लोक पब्लिक जगल. आता पाणीच जर तुम्हाला नेहमी असेल तर त्याच्यापासून आजार उपस्थित होतात का नाही? त्यापासून लोक बिमार पडतात, लेकरं बिमार पडतात. मग त्या माणसाला मोलमजुरी करून खाणारे लोक कामं करतील तर पाणी भरतील. तुम्ही सांगा, 7 दिवसाला पाणी येतं, 7 दिवसाच्या नंतर पाणी आल्यावर किती दिवस पिणार ते पाणी? त्याच्यात पण जंतू पडतात. बरोबर. नाही असं वाटतं का बाबा की रस्त्याचं काम झालेलं आहे, पाण्याचा प्रश्न थोडीच लवकर सोडा असं म्हणतात? नाही पाणी येतं, पण पाण्याचं त्याचं प्रश्न कसं आहे, आपले कनेक्शन काही लिकेज आहे, पाण्याचा काही दोष नाही, तिकडून पाणी बरोबर आहे. रोड झालाच पाहिजे, ती लाईन आपली बरोबर आहे. जे कनेक्शन लिकेज आहे ते आपण दुरुस्त करायला पाहिजे. महानगरपालिका थोडी दुरुस्त करायची. दिवस आहे नेमकं पाणी कसं आलं? तुम्ही सांगता की पाणी नाल्याचं पाणी तुम्ही पाणी एकदम गंद पाणी येते, एकदम लगते संडासच्या चंबरचा वास येतोय, काहीच पाणी चांगलं नाही येत. आणि एक तर चंबरचं पण पाणी पूर्ण घरामध्ये येतं आमच्या. माझं एक तर घर बांधलेलं नाहीये, पूर्ण पाणी भरलं चंबर की माझ्या घरामध्ये पाणी येतं सगळं. 8 दिवसाला माझी तक्रार आहे महानगरपालिकामध्ये. किती दिवसापासून हा प्रॉब्लेम? हा प्रॉब्लेम बरेच वर्षापासून आहे. आज सुटलेला नाही, आता सुटलेलाच नाही अजून तो. खूप पाणी म्हणजे मी 8 दिवसाला जाते, लोकांना भांडून येते. मी भांडल्याच्या नंतर बी ते 8 दिवसाला एकदा येतात. आताच आमदार साहेबांनी आता त्याचं भूमिपूजन केलंय रस्त्याचं. काय मागणार तुम्ही आमदार साहेबांना? काय मागणार? आपले डरणीच नाही आणि पाण्याचा प्रश्न. पाणी आम्हाला चांगलं पाहिजे. या नळाला तर पाणी येत पण नाही, इकडून पाणी बिलकुल येत नाही आम्हाला. नळाला आम्हाला पाणी स्वच्छ पाहिजे आणि वेळेवर पाणी पाहिजे. आणि अर्धा घंटा पाणी येतं आम्हाला. अर्ध्या घंट्यात किती पाणी होणार आहे? त्यावर साहेबाकडून इतके भांडले ते चंबरसाठी. 8 दिवसातून पाणी एकदा येतं, त्याच्यात बी अर्धा घंटा पाणी बरोबर पाणी पण येत नाही, लगेच पाणी जातं नळाचं. आणि वास येतो पाणी, कुठं पाणी भेटतं? आणि त्यात जंतू किती होतात नाही, घाण पाणी आल्यावर. वापराचं पाणी भरलं तर त्यात जंतू होतात. पाणी लय घाण येतं आम्हाला. गंधन चांगलं पाहिजे आणि आम्हाला चंबरची लेन पाहिजे. आता आम्ही 1976 पासून इथं राहत आहे. बरोबर. आता सध्या पाण्याची समस्या की पाणी जर टायमावर नाही आलं तर आम्हाला भाडून पाणी आणावं लागतं. परत या रोड नाही ना, वरून तुम्ही पाणी येतंय, घाण पाणी, सांडपाणी, मच्छर होतात, डास होतात. कोणाला तर चावले तर आजारी पडतात. दवाखान्यात जाण्यासाठी आमच्याकडे रोज मजुरी करतो साहेब. आम्ही आमच्याजवळ एवढी परिस्थिती कठीण आहे. या गल्लीची सुधारणा करावं ही माझी सर्व महापालिकेच्या आणि आमदार साहेबाला विनंती आहे. नक्कीच या ठिकाणी जसं तुम्ही आता ह्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे, पण आम्ही खूप दिवसापासून इथे रहिवाशी आहोत आणि लवकरात लवकर जसं तुम्ही रस्त्याचा प्रश्न सोडलाय तो पिण्याचाही प्रश्न लवकरात लवकर सोडा अशी स्थानिकांकडनं मागणी होत आहे. मात्र आता
रस्त्याचं काम भूमिपूजन झालेलं आहे, मात्र पाणी कधी स्वच्छ मिळेल या नागरिकांना हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंडियासाठी मी देवराज जळे, औरंगाबाद. अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी. आप देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. देशाला प्रगतीकडे नेणाऱ्या ग्रामीण विकासाचं सामर्थ्य ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानावर अवलंबून असतं. आज हेच जीवनमान उंचवण्याचा शासनाचा निश्चय आहे. पाण्याअभावी धूसर झालेली विकासाची किरणं आता प्रकाशमान होऊन दूरवर पसरत चालली आहे. ग्रामीण भाग टँकर मुक्त होतोय. एका हंड्यासाठी पहाटेपासूनच महिलांना मैलोन मैल करावी लागणारी पायपीट थांबते. घरातच येणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमानात व आरोग्यातही सुधारणा होते. पाण्याचा थेंबन थेंब जपलाही जातोय. हक्काचं पाणी, निर्मळ पाणी घरात आलंया. सौख्याचा सागर भरूया घागर, पाण्याला वंदूया. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल. आज़ाद भारत के पहले वज़ीर तालीम, सहाफ़ी, आलम-ए-दीन, सियासतदान और मुजाहिद आज़ादी मौलाना अबुल कलाम आज़ाद का आज यौम पैदाइश है. पेश है मौलाना अबुल कलाम आज़ाद पर ADN की खुसूसी रिपोर्ट. मौलाना अबुल कलाम आज़ाद आलिम-ए-दीन, मुफस्सिर, सियासतदान, माहिर तालीम, सहाफ़ी, फ़लसफ़ी, ख़तीब, दानिश्वर, आज़ाद भारत के पहले वज़ीर तालीम, मुजाहिद आज़ादी थे. भारत रत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद का असल नाम मोहम्मद मोहिउद्दीन अहमद था. उनके वालिद मोहम्मद खैरुद्दीन थे. मौलाना आज़ाद मुक़द्दस मकाम मक्के में 11 नवंबर 1888 को पैदा हुए. इब्तदाई ज़िंदगी मक्का और मदीना में गुजारी. इब्तदाई तालीम मक्के में हासिल की, बाद में जामियतुल अज़हर से तालीम हासिल की. मौलाना आज़ाद को 20वीं सदी का बेहतरीन मुसन्निफ़ करार दिया जाता है. 1899 में मौलाना आज़ाद ने 11 साल की उम्र में पहला रिसाला नीरंग सहर जारी किया. इससे मौलाना की ज़हनी सलाहियत का पता चलता है. 15 साल की उम्र में रिसाला लिसानुस्सदक़ जारी किया. इसके बाद 1914 में पहला अखबार अल हिलाल जारी किया. इसका मकसद हिंदू मुस्लिम इत्तेहाद था. अंग्रेज़ों ने इसे ज़ब्त कर लिया. इसके बाद उन्होंने दूसरा रिसाला अल बिलाग जारी किया. मौलाना आज़ाद ने कई किताबें लिखी, जिसमें गुब्बार ख़ातिर जो मौलाना आज़ाद के खतूत पर मुश्तमिल है, जो उन्होंने अहमदनगर जेल की असीरी में तहरीर की. मौलाना आज़ाद ने कुरान पाक की तफसीर तर्जुमानुल कुरान तहरीर की. तर्जुमानुल कुरान उन्होंने मीरठ के जेल में तहरीर की. वो कुरान फहमी के बारे में और तर्जुमानुल कुरान के बारे में कहते हैं, कामिल 27 बरस से कुरान मेरे शब रोज़ के फ़िक्र व नज़र का मौजू रहा है. इसकी एक एक सूरत, एक एक मकाम, एक एक आयत, एक एक लफ्ज़ पर मैंने वादिया ख़ता की है और मरहलों पर मरहले तय किए हैं. तफासिर व कुतुब का जितना मतबूआ और गैर मतबूआ ज़ख़ीरा मौजूद है, मैं कह सकता हूँ कि इसका बड़ा हिस्सा मेरी नज़र से गुज़र चुका है. मेरे दिल का कोई यकीन ऐसा नहीं है जिसमें शक के सारे कांटे न चुभ चुके हों, और मेरी रूह की कोई गोशा ऐसा नहीं जो इनकार की सारी आजमाइशों में गुज़र चुका है.
इस तमाम अरसे की जुस्तजू और तलब के बाद कुरान को जैसा कुछ और जितना कुछ समझ सका हूँ मैंने इस किताब के सफ़ों पर फैला दिया है। अबुल कलाम आज़ाद। मौलाना आज़ाद ऑल इंडिया कांग्रेस के हमनवा थे। उन्होंने हिंदुस्तान की आज़ादी के लिए तकालीफ बर्दाश्त की और कई मरतबा जेल गए। इस दौरान उनकी शरीक हयात ज़ुलेखा बेगम ने उनका भरपूर साथ दिया। असीरी के दौरान ज़ुलेखा बेगम बीमार रहने लगी और इस दार फ़ानी से कूच कर गई। मौलाना आज़ाद को अंग्रेज़ों ने ज़ुलेखा बेगम की आखिरी रसूमात में जाने की इजाज़त भी नहीं दी। मौलाना आज़ाद ने मुल्क की यकजहती पर ज़ोर दिया। मौलाना आज़ाद तक़सीम हिंद नहीं चाहते थे, उन्होंने यहीं रहना पसंद किया। आज़ादी के बाद मौलाना आज़ाद ने मुल्क के अवाम को जो पैगाम दिया वह आज भी बाकी है। नाजरीन, ये आवाज़ है मौलाना आज़ाद की, जो पैगाम उन्होंने दिया था उसे समाअत कीजिए। अभी कल की बात है कि हम अपने मुल्क की आज़ादी के लिए रो रहे थे और तमाम दुनिया में हिंदुस्तान की कौमी जागृति का शोर मच गया। क्या क्या नक्शे नहीं हैं जो हमने आज़ाद हिंदुस्तान को नहीं बनाए और क्या क्या ख्वाब नहीं हैं जो हमने कौमी जिंदगी की नई उठानों को नहीं दी। आज वो सब कहाँ चले गए? क्या हमारे दिमाग के किसी कोने में भी उनकी परछाई बाकी रही? क्या उनकी बुबास भी कोई बदबख्त आब हवा में सूंघ सकता है? हमारी आज़ादी के मुखालिफों ने हमेशा कहा था कि हिंदुस्तानियों के हाथ पांव जब तक गुलामी के बंधनों से बंधे हुए हैं उसी वक्त तक अमन चैन है। जहाँ ये बंधन टूटे और उन्होंने एक दूसरे की गर्दनें काटना शुरू कर दिया, आज आजाद हिंदुस्तान को उसकी जिंदगी का सबसे बड़ा खतरा पेश आ गया। वो एक बड़ी गहरी खंदक के किनारे खड़ा है। उसकी किस्मत अड्डर में झूल रही है। या तो उसे खंदक में गिरना है या छलांग मार के सही सलामत पार उतर जाना है। अगर हम चाहते हैं कि अपने मुल्क की आज़ादी को इस खतरे से सलामत निकाल ले जाए तो हमें चाहिए कि पहले ठीक तौर पर समझ लें कि खतरा क्या है और फिर उससे मुल्क को बचाने की तदबीर करें। खतरा जो आज हमें पेश आ गया है वो मुल्क की बदअमनी और बदनज़मी का खतरा है। बदअमनी और बदनज़मी का खतरा आहिस्ता आहिस्ता सर उठा रहा है। अगर हुकूमत और मुल्क की पूरी कुव्वत के साथ ये खतरा नहीं दबा दिया गया तो कोई नहीं कह सकता कि मामला कहाँ जाकर थम सकेगा। अगर फिलहकीकत आप ऐसे ही यकीन करते हैं तो आपका फर्ज है कि इस काम के लिए अपनी सारी कुव्वतों को लगा दीजिए। जहाँ तक हुकूमत का ताल्लुक है उसने पूरी कुव्वत के साथ फैसला कर लिया है कि किसी हाल में भी बदअमनी और बदनज़मी को बर्दाश्त नहीं करेगी और हर सिपने को जो सर उठाएगा आईनी हाथों से मलियामेट करेगी। आपको भी चाहिए कि इस काम में हुकूमत का हाथ बटाएं और हर तरह की बदअमनी और बदनज़मी को रोकें। आप अपना ये फर्ज ढूंढकर अदा कर सकते हैं, उसकी तफसील में मैं नहीं जाऊंगा। अगर आप दिल की सच्ची लगन के साथ तैयार हो गए हैं तो आपको बतलाने की जरूरत नहीं कि आपको ये मुल्क की खिदमत नहीं कर अंजाम देनी चाहिए। मौलाना आज़ाद को बाद अज मर्ग भारत रत्न अवार्ड से नवाजा गया, लेकिन मौलाना की शख्सियत को अल्फाज में बयान नहीं किया जा सकता। ये अजीम शख्सियत 22 फरवरी 1958 को इस दार फ़ानी से कूच कर गई। उन्हें दिल्ली की जामे मस्जिद के अहाते में दफन किया गया। मौलाना आज़ाद के यौम पैदाइश यानी 11 नवंबर को हर साल कौमी तालीमी दिन मनाया जाता है। एडीएन न्यूज़ की टीम मौलाना अबुल कलाम आज़ाद के यौम पैदाइश पर उन्हें खिराज अक़ीदत पेश करती है। डिविजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में सिक्योरिटी गार्ड बोर्ड के फिजिकल टेस्ट भर्ती का अमल जारी था, ताहम इसे दरमियान में रोक दिया गया है। इसलिए भर्ती के लिए आए हुए तलबा ने लेबर डिप्टी कमिश्नर ऑफिस के रूबरू धरना एहतजाज किया। तलबा ने एडीएन से बात करते हुए मजीद मालूमात दी। काल आम्हाला मॅसेज आला होता सुरक्षा गार्ड भरती बनून, आम्ही फॉर्म भरला होता कामगारांचा सुरक्षा गार्ड बोर्ड म्हणून। तर आमचं बोलवल्यानंतर काल परवा 2 दिवसापासून मॅसेज होता, शारीरिक चाचणीसाठी बोलवलं होतं आम्हाला, पण शारीरिक चाचणी अचानक मध्ये ते थांबवण्यात आली। शारीरिक पूर्ण झाला होता चाचणी घेतली, पोलीसवाले पण होते, क्रीडा अधिकारी पण होता का शारीरिक चाचणी घ्यायला, आणि घेतल्यानंतर मध्यंतरी दोन लोक आले कोणतरी अन्ना म्हणजे माहीत नाही आहे, आणि त्यांनी भरती प्रक्रिया अचानक थांबवून ठेवली। थांबवल्यानंतर आम्हाला तिथं सोडून आलं, सगळे अधिकारी निघून आले, तिथून आले भरती प्रक्रिया चालू असतानाच, पण आम्ही तिथंच थांबलो। परत आम्हाला पोलीसवाल्यांनी आले 2-3 पोलीसवाले, त्यांनी म्हणे तुम्ही जा, आणि कामगार इथं आल्यानंतर बी कामगार इथं आम्हाला काही उत्तर दिले नाही, आणि आम्हाला असंच रस्त्यावर आता थांबून ठेवले बसलेले आम्ही। किती जण तुम्ही? आम्ही 20 जण आहोत असे। कुठून आलात तुम्ही? जालन्यावरून, कोणी आंबडवरून, कोणी कुठून सर्व वेगळ्या वेगळ्या गावातून आलेले आम्ही समजा। नेमकं ते सरकारी कर्मचारी होते का कोण होते? नाही, सरकार बंद करणारे आता माहीत नाही आहे समजा 2, पण त्याचं नाव लातूरकर असं ऐकलेलं आहे आम्ही। लातूरकर ते म्हणत होते लातूरकर आहे म्हणून।
मग तुम्ही कामगार आयुक्ताला तुम्हाला काय सांगण्यात आलं अधिकाऱ्याकडून? कामगार आयुक्त सांगून म्हणे भरती प्रक्रिया स्थगिती आहे, पण त्यांनी स्थगिती असून मी आमची भरती प्रक्रिया आम्हाला का बरं मेसेज पाठवला, का बरं बोलवला, असा आमचा प्रश्न आहे वाक्याने. कोणती चाचणी होती काय? ही सुरक्षा शारीरिक चाचणी होती आज सुरक्षा गार्ड बोर्डची. किती जणांची चाचणी होती? ही 20 जणांची, 20 ते 22 जणांची. 20 जण सगळे बाहेरचे होते का? हा, सगळे आउट ऑफ बाहेरचे, जालना, औरंगाबाद. नेमकं मागणी काय तुमची? आमची भरती प्रक्रिया करावं, आम्हाला का बरं थांबून ठेवलं, आमची काय अडचण, आमचे कशामुळे आम्हाला म्हणजे थांबून ठेवलं, भरती प्रक्रिया का बरं थांबून ठेवली, हीच आमची अडचण आहे. छावनी में बंगला नंबर 9 और 10 में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने कई साल क़याम किया। इस मुकाम को मुख्तस करके इसे तरक्की देकर कौमी यादगार का दर्जा दिया जाए, ये बात सीनियर तारीखदार डॉक्टर ऋषिकेश कांबळे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में कही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं औरंगाबाद शहरावर विलक्षण प्रेम होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रदेशात उच्च शिक्षणाचं महाविद्यालय काढलं नसतं तर कुठल्या जाती जमातीचं धर्माचं मुलगा मुलगी शिकू शकले नसते. इतकं मोठं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं. हा प्रदेश निजामाच्या अंकित होता आणि त्या काळामध्ये तो सर्वदृष्ट्या विकसित होता, सामाजिक, सांस्कृतिक, भौतिकदृष्ट्या. बाबासाहेबांनी इथं शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्यामुळं स्वाभाविकपणे इथं विवेकी असा एक समाज हा निर्माण होऊ शकला. बाबासाहेब आंबेडकर यांचा बराचसा काळ म्हणजे तब्बल 6 वर्षाचा काळ इथं गेलेला आहे आणि छावणी भागामध्ये बाबासाहेब आंबेडकर 9 आणि 10 नंबरच्या बंगल्यामध्ये राहत असत. 7 आणि 8 हे बंगले मिलिंद महाविद्यालयाचं निवासी महाविद्यालय म्हणून तिथं सुरू होतं. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाच्या संविधानाचा जवळपास 25% मसुदा हा बंगला नंबर 9 आणि 10 मध्ये वास्तव्याला असताना लिहिली आजची नोंद माईस साहेब आंबेडकरांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या ग्रंथात आलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अधूनमधून 6 वर्षे इथं जर काढलेली असती तर ज्या ठिकाणी त्यांचं निवास होतं तो भाग हा संरक्षण मंत्रालयानं, महाराष्ट्र सरकारनं संयुक्तपणे एकत्र येऊन, केंद्र सरकारनं एकत्र येऊन तो विकसित करावा आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्मारक तिथं उभं करावं अशी आमची आग्रही अशी भूमिका आहे. मागणी नाही, भूमिका. बाबासाहेब आंबेडकरांनी बंगला नंबर 9 मध्येच सरदार वल्लभभाई पटेल यांना सूचना केलेली होती की मुजोर निजाम जर शरण येत नसेल तर पाठवा मिलिटरी, पण त्याला नाव मात्र द्या पोलीस ॲक्शन. ही सूचना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी बंगला नंबर 9 मध्ये केलेली आहे आणि म्हणून तो प्रदेश मुक्त झाला आणि तो महाराष्ट्राला जोडला गेला. संस्थान तेही शरण आलं, खालसा झालं. बाबासाहेब आंबेडकरांचे या ऐतिहासिक क्षणांची जपणूक करण्यासाठी बंगला क्रमांक 7, 8, 9, 10 हा परिसर हा संरक्षण मंत्रालयाने इथल्या सांस्कृतिक संचिताची जाणीव आणि भान या संबंध सांस्कृतिक आणि इतिहासाच्या अभ्यासकांना येऊ शकेल. माझे चळवळीतले स्नेही विजय तथा गुड्डू निकाळजे, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक मनोहर लोंढे सर आणि आशाताई निकाळजे नगरसेविका यांनी गेल्या 2 वर्षापासून पाठपुरावा केला. या कोणी एकीकडे या शहराचे जे पहिले नागरिक होते महापौर, जे सध्याला विद्यमान केंद्र सरकारमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे गेल्या 2 वर्षापासून. त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय यांच्याकडं आमच्या मागणीचं पत्र हे इन्व्हॉल्व केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाला सुद्धा आम्ही आग्रह धरतो, त्यांच्याकडे पत्र पोहोचत झालेलं आहे आणि हा पक्षीय मुद्दा, शय्याचा भाग हा न करता हा आपल्या सांस्कृतिक संचिताच्या अभिमानाचा भाग म्हणून
पक्षविरहित सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. MIDC शेंद्रा में प्रीमियम ट्रांसमिशन प्राइवेट लिमिटेड से कोरोना दौर में गैर कानूनी तौर पर बर्तरफ किए गए मुलाजमीन ने लेबर डिप्टी कमिश्नर ऑफिस के रूबरू सीटू यूनियन की जानिब से एहतजाज किया. लेबर ऑफिसवर प्रीमियम ऑटोचे कामगार गेल्या 2 वर्षापासून बेकायदेशीररित्या त्यांना काढलेले कुठलीही सूचना दिलेली नाहीये. कोरोनाचं निमत केलं इकडे पाहून आणि कोरोना आहे म्हणून कामगाराला सध्या काम नाही म्हणून कामगाराला अंधारात ठेवून युनियनला अंधारात ठेवून मॅनेजमेंटनं त्यांना पुन्हा कामावर घेतलेलं नाहीये. म्हणून आमची मागणी आहे की लेबर ऑफिसनं हस्तक्षेप करावा. त्या कामगाराला 240 दिवस भरलेले आहेत त्या कामगाराला त्वरित कामावर घ्यायची ऑर्डर लेबर ऑफिसनं करायला पाहिजे. आणि म्हणून ही मागणी सिटू आज लेबर ऑफिसला करत आहे. आणि म्हणून कार्यकर्ते लेवलवर शेंद्रा, वाळूज, चित्तेगाव या परिसरातले कार्यकर्ते लेवलवर आज इशारा हा तीव्र इशारा देत आहेत. जर येत्या 15 दिवसाच्या आत जर ह्या कामगाराला कामावर घेतलं नाही तर सीटू याचा तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहे. प्रोफेसर अविनाश डोलस प्रतिष्ठान की जानिब से ऑल इंडिया दलित नाट्य परिषद चिंतन कैंप का एहतमाम किया गया था. दलित नाट्य चळवळ ही दलित नाट्याच्या माध्यमातून देत असते. यातून गद्यनाट्ये, पद्यनाट्ये अशी अनेक झाली. आपल्या देशात असलेल्या अनेक भाषांच्या माध्यमातून त्याची भाषावार रचना झाली. त्यातून महाराष्ट्रात आपण मराठी म्हणून मराठी नाट्ये, भाषांतरित नाट्ये असा प्रवास सुरू असताना 20व्या शतकातील 6व्या दशकात सामाजिक, साहित्य, काव्य, नाट्य, राजकीय क्षेत्रात मागासवर्गीयातील विशिष्ट समूहासाठी दलित हा शब्द प्रचारात आला व त्याचे अस्तित्व निर्माण झाले. पुढे त्याच शब्दाचा व्यापक अर्थ घेऊन त्याचा उपयोग वंचित, शोषित, पीडित, पारंपरिक मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटक अशा बहुजन समाजातील वर्गांना उद्देशून त्याचा विस्तार झाला. उभी करताना या चळवळीमध्ये फार मोठे आव्हानं त्यावेळी होते, आजही आहेत, उद्याही राहतील. कारण ही चळवळ निखळ मनोरंजनाची चळवळ नव्हती, ती प्रस्थापित चळवळ होती. ती आजही आहे. त्यांना कुणाचं तरी मनोरंजन करायचं असतं, मनोरंजनामधून अर्थार्जन करायचं असतं, पैसा कमवायचा असतो, हे चालत आलेलं आहे. पण दलित नाट्य चळवळीमध्ये ह्या सगळ्या संकल्पनेला धक्के दिलेले आहेत, किंबहुना ती मोडीत काढलेली आहे. आणि कला हे जे माध्यम आहे, हे माध्यम समाजामध्ये प्रबोधनासाठी वापरता येतं हे दाखवून दिलेलं आहे. अनेक ठिकाणी आमच्या मंडळीने आमची नाटकं डोक्यावर घेतलेली, काही ठिकाणी आम्हाला दंड पण मारली, ती मारली पाहिजे. कारण रामाचं नाव घेऊन नाटक करायला निघालेली मंडळी, मला वाटतं दुसरं बीड असेल ते गाव, दुसऱ्या बीडला जेव्हा रामराज्याचा प्रवेश झाला, रामराज्य आहे, अनेक बहुजन मराठा किंवा जे अप्पर क्लासमध्ये मंडळी त्यांना वाटलं रामाचं राज्य घेऊन आलेलं नाटक आहे आणि गाड्या डोळ्या मोठ्या थाटामाटाने लोक बघायला आले. आणि जेव्हा खरं रामराज्य सुरू झालं
गोवा में हाल ही में इंटरनेशनल कराटे चैंपियनशिप 2022 मुनक्किद किया गया था। इसमें औरंगाबाद ज़िले के हर्सुल सावंगी के खिलाड़ियों ने गोल्ड मेडल से लेकर ब्रॉन्ज मेडल तक इनामात हासिल किए। औरंगाबाद शहर के लिए बेहतरीन कारकर्दगी करने पर एडीएन से बात करते हुए कोऑपरेटिव सोसाइटी के चेयरमैन अयूब पटेल ने मज़ीद मालूमात दी, जिसमें 5 और 6 नवंबर को गोवा पीडीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स के अंदर टोटल 3,288 बच्चों ने ऑल वर्ल्ड से पार्टिसिपेट किया था, जिसमें 5 कंट्रीज़ में अवेलेबल हुई थी, 5 कंट्री आई थी। इसमें म्यांमार, श्रीलंका, इंडिया, बांग्लादेश और नेपाल। तो ज़्यादातर बच्चे बांग्लादेश और नेपाल के ही थे। तो इंडिया में से ये लेटर सिर्फ 4 ही स्टेट को आया था, मुंबई, पूना, नागपुर और औरंगाबाद। तो ये बच्चों ने ना दिन देखा सर, ना रात देखा। दूसरी चीज़, इन्होंने मार भी खाए वहाँ पे और मारे भी सामने वालों को, और ब्लड निकले तक मारे। ये खुशी की बात है कि ब्लड निकले तक मारे, ये बच्ची ने ब्लड निकले तक मारे। तो बस सब में पहले थैंक्स मेरे ऑल पेरेंट्स हैं, जिन्होंने मेरे को सपोर्ट दिया, जिन्होंने बहुत सारा कुछ मेरे लिए किया, बहुत सारा। एंड पटेल सर है जो मेरे चेयरमैन है वुमेन्स सेल्फ डिफेंस के, जो मेरे को हर टाइम सपोर्ट करते रहते हैं और मोटिवेशन करते रहते हैं। तो इंशाल्लाह हम लोग यही चाहेंगे कि आगे नेपाल में मई मंथ में टूर्नामेंट्स होने वाले हैं इंटरनेशनल लेवल के। तो अभी देखते हैं हम लोग किस तरीके से बच्चों का सिलेक्शन करें, किस तरीके से नहीं। महाराष्ट्र आपले हर्सुल सावंगीचे मुलं कराटेसाठी गेले होते। त्यांनी गोव्यामध्ये श्रीलंका, नेपाल, बांगलादेश, म्यानमार अशा मुलांना पराजित केलं आणि आपले जे मुलं आहे ते जिंकले। त्यांनी सर्वांनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आपल्या देशासाठी आणलेलं आहे। हे फार गर्वाची गोष्ट आहे का आपले हर्सुल सावंगी सारखे मुलं यांना काही हे नसताना, सुविधा नसताना मुलं आपले देशासाठी खेळताय। तर आमची महाराष्ट्र सरकारकडून एक अशी विनंती आहे की या मुलांना ज्या अडचणी आहे ते पूर्ण करून जे खेळण्यासाठी जे मार्गदर्शन आहे ते पूर्ण त्यांनी सहकार्य करावा। त्यांना जे वस्तूची गरज पडते, आता खेड्यापाड्यातून मुलं जे लहान लहान मुलं आहे ये तैयार करून देशासाठी खेळताय, हे गर्वाची बाब आहे। तो नाज़रीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। आज़ाद भारत के पहले वजीर तालीम मौलाना अबुल कलाम आज़ाद का यौम पैदाइश कौमी तालीमी दिन के तौर पर मनाया गया। भारतीय जनता पार्टी की जानिब से लफ्ज़ हिंदू पर काबिल एतराज़ बयान देने पर शदीद एहतजाज। और हर्सुल सावंगी के कराटे खिलाड़ियों ने गोवा में इंटरनेशनल कराटे चैंपियनशिप में हासिल किए कई तमगे। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।